संशय. संशयाचा जे भूत म्हणतो आपण, जो किडा म्हणतो, तो तुमच्याही डोक्यात वळवळत असेल तर या गोष्टी नक्की करा तुम्ही. जोडीदारावरील प्रेम आणि विश्वास तुमचा नक्की वाढेल. पती पत्नीचं नातं प्रेमाच्या रुंद पुलावर टिकून असतं. या पुलाचा एकही खांब निखळला तर नातंही कोसळतं. जोडीदारासोबत कितीही प्रामाणिक राहिलो तरी तो संशय घेतो म्हणून आणि अनेक जोडपी वेगळी झाली आहेत, तर अनेक महिला आणि पुरुषांनी आपलं जीवन संपवलं आहे. संशयाची पाल मनात फिरायला लागली की नात्यातला गोडवा संपून जातो. नुकतेच एका विवाहित महिलेने पती उगीचच संशय घेतो, मारहाण करतो म्हणून आपली जीवनयात्रा संपवली आहे. तुम्ही प्रामाणिक आहात पण जोडीदार संशय घेत असेल तर काय करणार, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. पती पत्नीत नातं प्रेमाचं साकवावर टिकून असतं. या पुलाचा एकही खांब निखळला तर पूल कोसळतो. तसं प्रेमाची जागा संशयाने घेतली तर पती पत्नीचं नातंही कोसळून जातं. कारण की लग्नानंतर पत्नी ही फक्त त्या पतीसाठी त्या घरात आलेली असते. त्याच्या आनंदासाठी, त्याच्या इज्जतीसाठी ती सगळ्या काही गोष्टी सोडून त्याच्या माणसांना, त्याच्या घरच्या गोष्टींना, त्याच्या सगळ्या रीतिरिवाजांना ती मानते, ती तिच्या मनापासून पाळते. पण जर ज्याच्यासाठी आयुष्यातील काही तिची स्वतःची माणसं सोडून ती जेव्हा नवऱ्याच्या घरी जाते आणि तिथे गेल्यानंतर ज्याच्यासाठी जाते त्याने जर तिच्यावरती संशय घ्यायला सुरुवात केली तर तेव्हा मात्र ते नातं कोसळतं. तेव्हा मात्र त्या नात्यात प्रेम राहत नाही. तुमचंही नातं अशाच टप्प्यावरती येऊन थांबलं असेल तर काय करावं, जोडीदाराची समजूत कशी काढावी याचा विचार तुम्ही नक्कीच करत असाल. तर मी सांगितलेल्या काही गोष्टी तुमच्या कामी येतील. तर मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा विश्वास जिंकायचा असेल तर तुम्ही जोडीदाराचा मोबाईल कधीही तपासू नका. तुम्ही या मर्यादांचं उल्लंघन केलं तर ते तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकते. मला असं म्हणायचं नाही की समजा तुमच्या काही नजरेंमध्ये आल्या आणि तरीही तुम्ही चेक करू नका, असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. पण आपल्या नात्यात, आपल्या जोडीदाराच्या डोळ्यांमध्ये, त्याच्या नजरेमध्ये जर आपल्याला मोठं व्हायचं असेल किंवा आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं असेल तर सुरुवातीपासून किंवा त्याचा मोबाईल चेक करणं, हे करणं, काहीही नसताना त्याच्यावरती संशय घेणं, ह्या गोष्टी करू नका. यामुळे नात्यावरती परिणाम होतो. नात्यात वाढू शकतो अविश्वास. तुम्ही जेव्हा जोडीदाराचा फोन तपासल्याने तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावर विश्वास उडू शकेल, म्हणजे त्याला तुमच्याबद्दल असुरक्षित भावना निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबत कितीही प्रामाणिकपणे राहिलो तरी तो संशय घेतो आणि एक जोडपी वेगळी झाली आहेत, तर अनेक महिला आणि पुरुषांनी आपलं जीवन संपवलं आहे. संशयाची पाल मनात फिरायला लागली की नात्यातला गोडवा संपून जातो. जरी तुमच्या जोडीदाराने परवानगी दिली की तू माझा फोन तपासू शकतोस, तरीही तिच्या मोबाईलला हात लावू नका. कारण कुठल्याही नात्यात अविश्वास निर्माण होणारी ही एक पहिली पायरी ठरू शकते. तुमचा जोडीदार एखाद्या मित्राशी किंवा कुटुंबातील सदस्यांशी बोलत असेल, मला भेटत असेल, तरी तुम्हाला संशय येऊ लागतो. त्यामुळे हा संशयाचा किडा मनात वळवळू देऊ नका. जोडीदाराचा फोन तपासण्याची सवय लागल्याने तुम्हाला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर होऊ शकतो. संशयाची सवय तुमच्या नात्यावरती परिणामकारक ठरू शकते. तुमच्या नात्यात संवाद होणं गरजेचं आहे. कुठल्याही नात्यात संवाद संपला की वाद निर्माण होतात. संवाद नसल्याने गैरसमज वाढतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नेहमी बोलत राहिले पाहिजे. जर तुम्ही सतत जोडीदाराकडे संशयाच्या नजरेने पाहत असाल तर त्याला कुठल्याही नात्यात जर संवाद संपला तर वाद निर्माण होतात. बरोबर आहे की नाही? संवाद नसल्याने गैरसमज वाढत जातात. आपल्याला असं वाटतं की बाबा आपण आपल्या समोरच्या जोडीदाराशी, आपल्या जोडीदाराशी आपण वागतो, नीट वागतो, बोलतो, पण हा समोरचा आपल्याशी बोलत नाही किंवा काय नाही. तर यामुळे आपल्या मनामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात किंवा आपल्या जोडीदाराच्याही होऊ शकतात जर आपणही तसं वागलो तर. त्यामुळं तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नेहमी बोलत राहिले पाहिजे. जर तुम्ही सतत जोडीदाराकडे संशयाच्या नजरेने पाहत असाल ना तर त्याला तुमच्यासोबत असुरक्षित वाटू लागते. त्यामुळे तुमच्यावरील विश्वास त्याचा निघून जातो.
जर तुम्हाला जोडीदारावर प्रेम असेल, आयुष्यभराच्या चांगल्या आठवणी निर्माण करायच्या असतील, तर त्याच्यासोबत बोलत राहा, त्यांना वेळ द्यावा, त्यांना समजून घ्या. प्रामाणिक राहा. नात्यातील कमी झालेला विश्वास वाढणार हे खूप कठीण काम आहे. नात्यात प्रामाणिकपणा असेल, तर पारदर्शकता असेल, तर विश्वास आपोआप टिकून राहतो. पण जर नात्यात लपवाछपवी सुरू असेल, तर मात्र विश्वास पळून जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रामाणिक राहा. नात्यासाठी 100% द्या. 80%, 20%, 10%, 15%, 75% असं काहीही करू नका. एकमेकांचं नातं आहे, एकमेकांचा संसार आहे आणि एकमेकांबरोबर आपण लग्न केलेलं आहे, तर एकमेकांच्या नात्यासाठी 100% वेळ द्या. जर तुमचा जोडीदार तुमच्या नात्यासाठी 100% योगदान देत आहे, तर तुम्ही तसे केलेच पाहिजे ना. कुठलेच नाते एका बाजूने टिकू शकत नाही बरं का. त्यामुळे तुम्ही जोडीदार असलेला विश्वास कायम ठेवा आणि त्यांना त्यासाठी 100% देण्याचा नक्की प्रयत्न करा. पर्सनल स्पेस द्या. एकमेकांचं नातं, नवरा बायकोचं नातं हे फक्त दोघांपर्यंत सीमित असतं. हे दोघांवरती डिपेंड असतं. जर प्रत्येक गोष्टी आपण जर जगाला सांगत बसलो, तर आपल्यामध्ये जो पर्सनल स्पेस असतो तो राहणार नाही. आपल्या ज्या काही पर्सनली गोष्टी असतात त्या आपण एकमेकांशी शेअर करू शकतो, बरोबर की नाही. जोडीदाराच्या पर्सनल स्पेसमध्ये इंटरफेअर करू नका. असं केल्याने तुमच्यावर असलेला विश्वास कमी होऊ लागतो. कारण की काय ना, जोडीदार आहे, समजा नवरा आहे, ऑफिसला जातो, बाकीची कामं करतो, बाहेर जाणं, घरी येणं किंवा काही गोष्टींनी आपल्याला थोडासा वेळ न देणं, पण त्याच्या ज्या काही पर्सनल गोष्टी असतात त्यामध्ये बायकोने पण इंटरफेअर करू नये आणि नवऱ्याने पण तिच्या पर्सनल गोष्टींमध्ये इंटरफेअर करू नये. पण ज्यावेळेस दोघांच्या बाबतीतल्या गोष्टी येतात त्यावेळेस मात्र एकमेकांशी नक्की शेअर करावं. त्यामुळे त्यांना योग्य तो स्पेस द्या. जोडीदाराला कुटुंबीय, मित्रमैत्रिणी यांना भेटण्याची मुभा द्या. तर पती किंवा पत्नीच्या नजरेत तुम्ही एक चांगले जोडीदार होऊ शकता. पण जर त्याच पतीने किंवा त्याच पत्नीने तुम्हाला हा स्पेस दिला तरी तुम्हीही त्याचा गैरफायदा करू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.